भाजीपाला लागवड असते त्यात कोबी फ्लावर यावर्षी बऱ्यापैकी प्रमाणात शेतकऱ्यांनी केली आहे. पण पांढऱ्या माशीचा बऱ्यापैकी उद्रेक दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिसत आहेत आणि त्यातल्या त्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये अचानक पाऊस झाला आहे. तर जिथे छोटं पीक असेल किंवा आत्ताची लागवड असेल तर तिथे कदाचित त्या पावसाच्या पाण्यामुळे किंवा पावसाच्या पाण्याच्या थेंबामुळे बऱ्यापैकी किडींना कंट्रोल होण्यासाठी मदत मिळेल. पण असं जर या स्टेजला मोठं पीक असेल तर अशा स्टेजला जी काही पांढरी माशी किंवा त्याची मादा आणि ती पिल्लं जी आहे, अंडी आहे, जी पानांच्या खालच्या बाजूला असतात आणि ही पिल्लं पावसाच्या पाण्यापासून वाचवली जातात. जसं तुम्हाला इथे पाहायला मिळेल, एखादं कुठलंही आपण असं जर पान उचकून बघितलं तर बऱ्यापैकी प्रमाणात पांढरी माशी उडताना दिसत आहे. आणि जर तुम्ही इथे असं बघाल, जसं आता इथे इथे हे सगळं अंडी देण्याचं काम सध्या चालू आहे. हे सगळ्या फिमेल्स आहेत बऱ्यापैकी. तर मग आता यांच्यावर जर आपण काही फवारणी घेतली तर फवारणी घेत असताना 2-3 अडचणी ज्या असतात, एकतर सध्याच्या परिस्थितीमध्ये चालण्यासाठी देखील अडचण येत आहे. पुढे अजून 5-10 दिवस पाऊस सांगितला. मग अशा वेळेस जर आपण एखादं सिनेम वेरम ऑइल युक्त असलेली उत्पादनाची एखादी फवारणी घेतली, जसं बायोबिट आहे, तर त्याने होणार काय की हे पीक कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक पद्धतीने आतून बाहेरून कडू होणार, अगदी मुळ्यांपासून तर त्याच्या नवीन शेंड्यापर्यंत, शूट्सपर्यंत, गड्ड्यापर्यंत. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला फायदा असा होईल का, कुठलंही व्हेजिटेबल पीक असेल तर त्याच्यावर प्रौढ कीटक एकतर फीड करणार नाही किंवा खाणार नाही. आणि दुसरं की तिथे वातावरण किंवा ते टेस्ट खराब असल्यामुळे ती तिथे अंडी देखील देणार नाही. म्हणजे एक तीर दोन शिकारप्रमाणे आपल्याला प्रौढ, पिल्लं, अंडी हे सगळंच कंट्रोल होण्यासाठी मदत होऊ शकतं. आणि बाजारातील जी काही केमिकल आहेत, अशा वातावरणात केमिकलचा पाहिजे तसा रिझल्ट देखील येत नाहीत. मग त्यामुळे जैविककडे वळा. जैविकमध्ये बायोबिटरचा आपण वापर करू शकतो. व्हर्टिसिलियम बिवेरिया मेटारिझम सारख्या व्हीबीएम स्पेशल नावाच्या उत्पादनाचा देखील आपण वापर करू शकतो. धन्यवाद.